सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र आगरकर. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमात मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. आज आजीबाईचा बटवा या विषयावरती चर्चा करण्याकरता आपल्याकडे आले आहेत आयुर्वेदाचे तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील चौधरी. आयुर्वेदामध्ये डॉक्टर या उपाधीऐवजी वैद्य हे उपाधी वापरतात, परंतु सवयीने मी डॉक्टर म्हणालो. डॉक्टर स्वप्नील चौधरी गेल्या 20 वर्षापासून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहेत. त्यांनी आयुर्वेदामध्ये MD पण केलेलं आहे. ते निष्णात आयुर्वेदिक डॉक्टर तर आहेतच, पण त्याचबरोबर ते एक संशोधक पण आहेत. बनारस हिंदू विद्यापीठानं त्यांना यंग सायंटिस्ट अवॉर्डनी 2015 साली गौरविलं आहे आणि टिळक महाविद्यालयाने त्यांना 2025 साली कार्यभूषण या पुरस्काराने भूषविले आहे. असे डॉक्टर स्वप्नील चौधरी आज आपल्याकडे आजीबाईचा बटवा या विषयावरती चर्चा करण्याकरता आले आहेत. डॉक्टर, आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आजीबाईचा बटवा ही संकल्पना खरं तर फारच जुनी आहे. ज्या काळामध्ये वैद्य किंवा डॉक्टर उपलब्ध नसतील त्यावेळेला या आजीबाईचा बटवा वापरला जात असावा. आजच्या आधुनिक युगामध्ये आपण फक्त ऐकीव माहितीच्या बळावरती कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही आणि अशावेळी मला असं वाटतं की आधुनिक काळामध्ये आजीबाईचा बटवा कितपत लोकांना माहिती होता हे जाणून घ्यायचं होतं. आणि म्हणून मी ChatGPTला विचारलं आणि ChatGPTला सुद्धा आजीबाईचा बटवा व्यवस्थित माहिती होता. तर त्यामुळे मला असं वाटलं की आजीबाईच्या बटव्यामध्ये उपलब्ध असलेल्या ज्या काही औषधी वनस्पती आहेत तर त्या संदर्भात आपल्याला शास्त्रोक्त माहिती मिळायला हवी. कारण सर्वसामान्य लोकांनी त्यावरती जर विश्वास ठेवायचा झाला तर आज दुर्दैवानं प्रत्येक घरामध्ये आजी असेलच असं नाही, आणि असली तरी तिला आजीबाईच्या बटव्याबद्दल माहिती असेल याच्याबद्दलही आपल्याला खात्री नाही. तर मला असं वाटतं की डॉक्टर स्वप्नील, आम्हाला सर्वप्रथम हा आजीबाईचा बटवा ही जी संकल्पना आहे तर त्या संदर्भातले त्याची उपयुक्तता आणि आयुर्वेदाने त्याला मान्यता दिलेली आहे, तर त्या संदर्भात तुम्ही आम्हाला थोडंसं सांगा. आजीबाईचा बटवा ही जी संकल्पना आहे ही फार पूर्वीपासून चालत आली आहे. आजी ही एक उपमा आहे. घरातला प्रत्येक थोरला माणूस आपल्या नवीन पिढीला ह्या गोष्टी कशा वापराव्यात, घरामध्ये छोटे छोटे व्याधी जे होतात किंवा दोषांचा प्रकोप होतो त्या विषयाला कंट्रोल करण्यासाठीचा हा एक बटवा घराघरात असायला पाहिजे हे मला आधीपासून वाटत होतं. आणि आज त्याचं संकलन करून आम्ही त्याच्याबद्दल अजून पूर्णतः याच्याबद्दल विस्ताराने बोलूया. आजीबाईचा बटवा त्याला थोडंसं आधुनिक नाव द्यायचं झालं तर घरगुती औषधांच्या प्रथमोपचाराची पेटी असं आपल्याला तर म्हणता येईल. तर ही पेटी प्रत्येक घरामध्ये जर आपल्याला तयार करायची झाली तर त्यामध्ये कुठले कुठले पदार्थ आपण ठेवायला हवेत या संदर्भात आपल्याला थोडी माहिती असायला हवी. मी या संदर्भात थोडं वाचन केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मोहरी, जिरं, हळद, तिखट, मीठ, लसूण, आलं, आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या ज्या गोष्टी की ज्या आपण नियमितपणे वापरतो त्यालासुद्धा काहीतरी पद्धतीची औषधी पार्श्वभूमी म्हणा किंवा उपयुक्तता आहे. तर आता आपल्याला जर ही पेटी तयार करायची असेल तर त्यात आपण काय काय पदार्थ ठेवले पाहिजेत या संदर्भात मला जरा सविस्तरपणे सांगा. प्रथमतः मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आयुर्वेदाच्या जे नियम आहेत किंवा प्रिन्सिपल आहेत त्याचा अर्थ असा आहे, आयुष्य आणि वेद ह्या दोघांचं मिळून आयुर्वेद हा ग्रंथ सांगितला गेला आहे. आयुष्य जगण्यासाठी, निरोगी जगण्यासाठीचे लागणारे नियम
आयुर्वेदामध्ये दिले आहे, त्याचबरोबर काही वनस्पतींचा घरगुती उपयोग, म्हणजे थोडक्यात होम सायन्स आणि मॉडर्न सायन्स असा दोघांचा विचार करून आपण ह्या काही गोष्टी तुम्ही घरात संकलन करू शकतात. त्याचा आम्ही एक छोटासा बटवा स्वरूपात म्हणजे एक मॉडर्न प्रथमोपचार पेटी बनवली आहे, ती आपण आता बघूया. यामध्ये मी वावडिंग घेतलं आहे, रक्तचंदन घेतलं आहे, ज्येष्ठमध घेतलं आहे, जायफळ, हळद, भीमसेनी कापूर, सागरगोटा, मुरुड शेंग, वेखंड, पिंपळी, मिरे, सुंठ, आवळा, बाळहिरडा, भेरडा, ओवा, लवंग, दालचिनी, मधाची एक बाटली घेतली आहे, काळबोळ घेतला आहे, तुरटी घेतली आहे, हिंग, रिठा आणि शिकेकाई. ह्या सर्व वनस्पती आपल्याला घरच्या घरी बऱ्याच ठिकाणी जवळपास आयुर्वेदिक दुकानातही मिळू शकतात आणि त्याचं संकलन तुम्ही प्रथमोपचार म्हणून घरी ठेवू शकता. आता ह्या सगळ्या ज्या वनस्पती किंवा जे जे पदार्थ तुम्ही या पेटीमध्ये ठेवले आहेत, तर त्या पदार्थांचा वापर आपण कुठे कुठे करणार आहोत? काही गोष्टी यात ज्या दिलेल्या आहेत तर त्यांचा वापर आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपलं आयुष्य जास्त निरोगी राहण्याकरता सुद्धा वापर करता येऊ शकेल. तर त्याबद्दलसुद्धा आयुर्वेद काय म्हणतं तेही मला जाणून घ्यायला आवडेल. तर अशी कुठली लक्षणं आहेत की ज्या लक्षणांसाठी आजीबाईचा बटवा आपल्याला उपयोगी पडू शकतो? आयुर्वेदामध्ये असं लिहिलं आहे की कुठलाही दोष प्रकोप झाला की त्याची काही लक्षणं असतात, तर त्यात षटक्रिया काल याचं वर्णन आहे. प्रथमतः त्या दोषांमध्ये त्याची लक्षणं म्हणजे संचय होतो, त्याच्यानंतर त्याचा प्रकोप होतो, त्याच्यानंतर त्याचा प्रसार होतो, त्याच्यानंतर तीच लक्षणं एखाद्या ठिकाणी रुजू होतात, त्याला स्थानसंशय म्हणतात. त्यानंतर ती लक्षणं व्याधीचं स्वरूप घेतात आणि त्याला व्यक्ती म्हणतात आणि भेद म्हणजे त्याचं होणारं कॉम्प्लिकेशन. तर ही जी षटक्रिया काल आहे याचा समज प्रत्येकाला असायला हवा. तर प्रथमतः जेव्हा घरी आपण ट्रीटमेंट करणार आहोत तर त्यावेळेस पहिले संचय हा जो मुख्य मुद्दा आहे त्याच्याकडे आपण लक्ष देणार. तर संचय म्हणजे दोष जे संचय होतात त्यात प्रथमतः पोटात गॅस होणे, मळमळ होणे, पोट दुखणे, अजीर्णासारखी लक्षणे, त्यानंतर काही घरगुती जखमा होतात, काही कट्स होतात. हे आपण प्रथमोपचारामध्ये आपण ह्या लक्षणांमध्ये आपण आयुर्वेदाचा हा बटवा नक्की वापरू शकतो. काही लक्षणं ही वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे येतात. म्हणजे उदाहरणार्थ पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा कधीकधी हिवाळ्यांमध्ये सुद्धा लहान मुलांना सर्दी पडशांचा त्रास होतो किंवा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वयोवृद्ध लोकांचे गुडघे दुखतात, पाठ दुखते, अवयवांचं दुखणं असतं. आणि आजकाल ह्या प्रगत युगातली जी युवक मंडळी आहेत की जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, तर त्यांना त्यांच्या व्यवसायाचं जे दडपण असतं किंवा त्यात जो ताणतणाव असतो त्यामुळे कित्येकदा त्यांना झोप नीट लागत नाही. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे पुढच्या व्याधी होऊ शकतात किंवा काही तरुणींना चेहऱ्यावर आलेले जे मुरूम असतात त्याच्या संदर्भात सुद्धा फार काळजी असते. आणि हे सगळे जे मी विकार तुम्हाला सांगतो आहे, तर या विकारांच्या बाबतीत लोक बऱ्यापैकी जागरूक असतात आणि काहीतरी औषध आपण घ्यायला हवं असं त्यांना सारखं वाटत असतं. तर आपल्या आजीबाईच्या बटव्यामध्ये या सर्व लक्षणांसाठी किंवा या ज्या काही छोट्या छोट्या व्याधी आहेत तर त्यासाठी आपल्याला काही औषध देता येतील का? आता तुमचे जे प्रश्न आहेत त्यात 3 प्रकारचे आयुष्याचे स्टेजेस म्हणता येईल असं आहे, लहान, मध्यम आणि वृद्ध. आता लहान मुलांना निसर्गतःच कमी वयामध्ये कफाची वृद्धी असते, यामध्ये त्यांना सर्दी खोकला हा नेहमी होत असतो. त्यात त्यांना जीवनशैलीबद्दल जास्त माहिती नसते. अशा वेळेस आपण सर्दी खोकला या उपायासाठी ओवा जर कापडामध्ये पुरचुंडी करून जर हातावर किंवा सहाणवर चोळला आणि तो नाकाने सुंगवला, म्हणजे त्याचं थोडक्यात स्टीम घेतली, तर मात्र सर्दी हे लक्षण कमी होऊन जाते. हा एक घरगुती उपाय आपण करू शकतो. याच व्यतिरिक्त हळद पावडर फॉर्ममध्ये आणि ती तुम्ही दुधातून दिली तर त्याच लहान बालकांना बल्यही असतं आणि जंतुग्नही वापर होतो आणि सर्दी खोकल्यावरही त्याचा फायदा होतो. आता मध्यम वयातले जे तरुण असतात
त्यांना ताणतणावामुळे होणारा जो स्ट्रेस हे शब्द खूप प्रचलित आहे. ह्या स्ट्रेसमध्ये जायफळ जर तुम्ही सहाणवर उगाळून ते दुधाबरोबर दिलं तर त्याच्याने शांत झोप येते. हे तुम्ही घरगुती उपाय नक्की करू शकता. हे प्रथमोपचार स्वरूपातच आहे. त्याचबरोबर तरुणींना हार्मोनल इम्बॅलन्समुळे तारुण्य पिटिका हे लक्षण फार प्रमाणात दिसते. यावेळेस रक्तचंदन तुम्ही सहाणीवर उगाळून त्याचा लेप तुम्ही करू शकता आणि त्याच्याने मुरूम हे लगेच नाहीसे होतात. आता तिसरा प्रश्न जो आहे तो वृद्ध लोकांसाठी आहे. पावसाळा किंवा थंडीच्या दिवसांमध्ये वाताची वृद्धी होते. हीच वाताची वृद्धी सामान्यतः वृद्ध वयातही वाढते. त्याच्यामुळे ऋतूबदलमध्ये तो दोष प्रकोप त्याचा वाढतो. ह्या वेळेस आपण घरी असलेलं मोहरीचं तेल किंवा तिळतेल यामध्ये थोडं भीमसेनी कापूर टाकला आणि त्यात लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकल्या आणि त्या गरम करून जर तुम्ही सांध्यांच्या ठिकाणी लावला तर नक्कीच वेदना कमी होतात आणि वाताला कंट्रोल करता येऊ शकतो. विज्ञानम जनहिताय. ही जी पेटी आपण तयार केली आहे तर या पेटीमध्ये ज्या पदार्थांचा आपण संकलन केलेलं आहे तर त्यातल्या प्रत्येक पदार्थांबद्दल थोडंसं की ही कुठल्या ठिकाणी त्याचा उपयोग होऊ शकतो. तर मला असं वाटतं की ती थोडीशी सविस्तरपणे आम्हाला या सगळ्यांचा उपयोग सांगा. प्रथम आपण वावडिंगाबद्दल माहिती घेऊया. वावडिंगाचे बीज असे वर्तुळाकार असतात. ही वावडिंग आजीबाईच्या बटव्यामध्ये महत्त्वाची बीज आहे. याचे खलामध्ये त्याची पावडर करून तुम्ही लहान मुलांना दुधासोबत किंवा पाण्यासोबत देऊ शकता. याच्याने कृमिघ्न ही चिकित्सा आहे, म्हणजे जंत निघून जातात. दुसरी वनस्पती आपण घेऊया रक्तचंदन. हे उगाळून तुम्ही जसं मी आधी सांगितलं चेहऱ्यावर लेप करू शकता. दुसरा अजून एक उपयोग याचा असा आहे की लेप तुम्ही कीटकदंशावर वापरू शकता. तिसरी वनस्पती आपण घेऊया ज्येष्ठमध. स्वरभेद हे महत्त्वाचं लक्षण, म्हणजे काहीही थंड खाल्लं किंवा काही आंबट खाल्ल्याने घसा खवखवतो, त्यावेळेस तुम्ही ज्येष्ठमधाची काडी दाताने चावू शकता किंवा त्याचं पावडर करून मधासोबत तुम्ही चाटण करू शकता. चौथी वनस्पती आहे जायफळ. हे जायफळ तुम्ही दुधात मिश्रण करून तुम्ही रात्री घेऊ शकता. त्याच्याने ताणतणाव कमी होतो आणि शांत झोप लागतो. पुढील वनस्पती आहे हळद. त्याची पावडर आम्ही बनवून आणली आहे. ही हळद बऱ्याच घरगुती मसाल्यांमध्ये आपण जेवणामध्ये वापरतो. किचनमध्ये काही लागलं, कट झालं तर त्वरित हळदीचा पूड करून तुम्ही तिथे दाबलं तर रक्तस्तंभनाचं कार्य होतं, जंतुघ्न कार्य होतं. तसेच हळद दुधामध्ये देऊन मिक्स करून तुम्ही लहान मुलांना कफनाशक म्हणून तुम्ही देऊ शकता. पुढील प्रकारे भीमसेनी कापूर. याचे उपयोग खूप प्रकारात आहे. पहिले हे धुपणासाठी तुम्ही वापरू शकतात. घरामध्ये जंतुघ्न जर करायचं असेल तर गौऱ्यांवर धुपण भीमसेनी कापूर ठेवला तर याच्याने वातावरणाची शुद्धी होते. दुसरा उपयोग मी आधीच सांगितला, तेलामध्ये मिश्रण करून सांधेदुखीसाठी वापरू शकता. पुढील वनस्पती आहे सागरगोटा. याचं चूर्ण करून तुम्ही तापावर देऊ शकता. याची पावडर करायची खलामध्ये आणि ती मधाबरोबर तुम्ही चाटवू शकता. पुढील वनस्पती आहे मुरुड शेंग. मुरुड शेंग शब्दातच त्याचा अर्थ सांगितला आहे. मुरुड म्हणजे लहान बाळांना पोटात मुरडा आला की त्याची पावडर करून तुम्ही बाळाला देऊ शकता. पुढील वनस्पती आहे वेखंड. याचा उगाळून लेप जर कपाळावर दिला तर शांत झोपही लागते आणि कफाचा नाशही करते. पुढील वनस्पती आहे पिंपळी. पिंपळीचा उपयोग साधारणतः कफनाशक म्हणून केला जातो. पुढील आपल्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये असणारे मिरे हा एक प्रकार आहे. याचं 3 ते 4 मिरे खलामध्ये कुटून तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये वापरू शकतात. याच्या व्यतिरिक्त मधात चाटून तुम्ही कफनाशक म्हणून त्याचा वापर करू शकतो. पुढील वनस्पती आहे सुंठ. हे सुंठ आपण चहामध्ये वापरतो किंवा त्याचं पावडर करून दुधामध्ये मिक्स करून दीपन पाचन हे कार्य होऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक भाजीमध्ये बनवताना आपण सुंठाची पावडर किंवा अख्खं सुंठही वापरू शकतो. आता तुम्ही बघितलं असाल हे 3 वनस्पती सुंठ, मिरे आणि पिंपळी हे तिन्ही वनस्पती म्हणून त्रिकटू ही वनस्पती एकत्र तयार केली जाते. या तिघांचं तीक्ष्ण उष्ण गुण असल्यामुळे ती कफ विलयनाचं काम करत असते. पुढील वनस्पती आहे आवळा.
आवळा वाळवून तुम्ही आवळ काठी करू शकतात. आवळा साखरेमध्ये भिजवून मोरावळा बनवू शकतो. हे उत्तम पित्तशामक आहे. पुढील वनस्पती आहे बाळ हिरडा. लहान मुलांना पोटफुगी, गॅसेस हे जेव्हा होत असतं त्यावेळेस हे उगाळून तुम्ही त्याचं चाटण देऊ शकता. पुढील वनस्पती आहे भेडा. ही वनस्पतीसुद्धा पावडर करून तुम्ही कफनाशनासाठी वापरू शकता. याचबरोबर पोट साफ होण्यासाठी पण याचं कार्य आहे. पुढील वनस्पती आहे ओवा. ओव्याबद्दल मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, पुरसुंडी करून वापरू शकता. अति जेवण झाल्यास तुम्ही जेवणानंतरही त्याचं दाताने चावून तुम्ही खाऊ शकतात. त्याने जे अजीर्णासारखे लक्षणं उत्पन्न होत नाही. नंतर वनस्पतीमध्ये आपल्या घरातल्या मसाल्यांच्या डब्यात असलेला लवंग हे अतिशय महत्त्वाची लहान मुलांना आणि मोठ्यांना आवश्यक असणारा लवंग आहे. ज्या दातदुखीचा त्रास असतो त्यांनी लवंग चावल्याने वेदना कमी होतात आणि हिरड्यांची सूजही कमी होऊन हिरड्यांना मजबूती मिळते. पुढील वनस्पती आहे दालचिनी. थोडासा तुकडा घेऊन चिमूटभर पावडर करून तुम्ही वजन कमी करायला ही वापरू शकता. नंतर मी संकलन केलं आहे मधाचं. ह्या मधाचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. तोंडाला फोड आले तर मधाचं थोडं चाटण त्या फोडवर लावलं तर माउथ अल्सर जे मुखपाक जे म्हणतो ते कमी होते. पुढील वनस्पती काळबोळ आहे. कोरफडीचा गर एकत्र संकलन करून हे काळबोळ बनवली जाते. याचा मुख्य उपयोग आहे गर्भाशय शुद्धीकरण. प्रेग्नन्सीनंतर गर्भधारणेनंतर प्रत्येक स्त्रीला हे दिलं जातं. याच्या व्यतिरिक्त हा दीपन पाचन करणारी वनस्पतीसुद्धा आहे. पुढील द्रव्य आहे तुरटी. तुरटीचा उपयोग महत्त्वाचा उपयोग आहे पाणी स्वच्छता करण्यासाठी आहे. पावसाळ्यामध्ये अस्वच्छ पाणी आल्यावर जर तुरटी फिरवल्याने तो गाळ खाली कमी सेटल होऊन जातो. दुसरा उपयोग आहे रक्तस्तंभक म्हणून याचा उपयोग जास्त होतो. पुढील संकलन केलेलं द्रव्य आहे हिंग. तुम्ही हिंगाचे बरेच प्रकार मार्केटमध्ये आहेत. त्यात उत्तम दर्जाचं हिंग तुम्ही आणू शकता. हिंगाचे अतिशय उग्र वास असतो. त्याचा उपयोग तुम्ही घराघरामध्ये दीपन पाचनासाठी म्हणजे भूक लागणे, भूक वाढवणे, अग्निसंवर्धनासाठी तुम्ही हिंगाचा वापर करू शकता. पुढील वनस्पती मी संकलन केली आहे रिठा. हे रिठा आणि शिकेकाई हे मी दोन्ही एकत्र घेतो. रिठाचा हे दोन्ही वनस्पती जर तुम्ही रात्री भिजवून ठेवल्या आणि सकाळी तुम्ही याचा शॅम्पू म्हणून फोम तयार होतो आणि तो तुम्ही केसांना लावून नॅचरल शॅम्पू तयार करू शकता. तुम्ही ज्या ज्या वस्तूंबद्दल सांगितलं तर त्याचे डोसेस कसे ठरवायचे? कारण लहान मुलांच्या संदर्भात असेल किंवा मोठ्यांच्या बाबतीत असेल तर साधारण किती द्यायचं? कारण हा आजच्या युगामध्ये आपण त्याबद्दल फार जागरूक असतो की आपण दिलेलं औषध जर त्याचं प्रमाण चुकलं तर त्याच्यामुळे अपाय होण्याची शक्यता असते. तर त्या संदर्भात तुम्ही थोडंसं मला असं वाटतं की आणखी सांगायला हवं. हा एक भाग. आणि दुसरं वेखंडाबद्दल तुम्ही जे म्हणालात तर मी असं ऐकलं होतं की वेखंडाचा वापर हा म्हणजे साप किंवा तत्सम काही गोष्टींसाठी सुद्धा त्याचा रिपेलंट म्हणून, म्हणजे जर तुम्ही कुठे बाहेर ट्रेकिंगला वगैरे गेलात तर तुमच्या तंबूच्या भोवती वेखंडाची पूड टाकली तर सापांपासून तुम्हाला संरक्षण मिळू शकतं. तर हे पण एक त्याचं माझ्या मते उपयोग असू शकेल. प्रथमतः मी तुम्हाला तिन्ही वयाप्रमाणे कॅटेगरीबद्दल बोलतो. हे बेसिकली अनुभवातून आलेले आहे आणि हा आपला प्रथम उपचार आहे. तर कमीत कमी डोस हा त्याच्या मागचा उद्देश आहे. बालवयामध्ये अगदी जर लहान बाळ असेल 1 वर्ष ते 1.5 वर्षाखाली असेल तर 1 ते 2 वेळा तीच वनस्पती उगाळून 3 वेळा वळण देऊन उगाळणे एवढंच अपेक्षित आहे. जर मध्यम वयात असेल तर मग त्याला 1 ग्राम, 500 मिलीग्राम, 1 ग्राम असा डोस आपण ठरवू शकतो. पण यासाठी तुम्हाला नक्की डॉक्टरांना भेटावं लागेल जर त्याचा शरीरामध्ये यूज करायचा असेल. जर लेप स्वरूपात असेल तर थोडा मीडियम स्वरूपात तुम्ही वापरू शकता. आता रक्तचंदन उगाळून जर तुम्हाला चेहऱ्याला लावायचं असेल तर अति गडद न करता त्याच्यात थोडासा पाण्याचा वापर करून डायल्यूट फॉर्ममध्ये तुम्ही वापरावा असे माझा सांगण्याचं तात्पर्य आहे.
तिसरी गोष्ट जे लोकल ॲप्लिकेशन म्हणजे आपण तेलाचा जो घरगुती उपाय सांगितला यालाही तसंच आहे की कमीत कमी कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कमीत कमी याचा वापर करूनच त्याचा उपयोग करता यावा. याच्या व्यतिरिक्त जो डोस ही संकल्पना येते म्हणजे तुम्ही इंटरनली घेणार आहे त्यावेळेस मला असं वाटतं की तुम्ही वैद्यांनाच भेटून त्याचा उपयोग करावा. दुसरा जो तुमचा प्रश्न होता वेखंडाबद्दल जी माहिती आहे ती अतिशय पूरक आहे. वेखंडाचे छोटे तुकडे तुम्ही बांबूच्या किंवा टेंटच्या बाजूला ठेवून जंगलामध्ये ठेवल्यास एक स्नेक रिपेलंटसारखा त्याचा वास आहे. इवन वेखंडाचं झाड जर तुम्ही तुमच्या पटांगणात लावलं तरी तिथे सापाचा प्रसार दिसत नाही. विज्ञानं जनहिताय. शहरी शेती या संदर्भात मार्गदर्शक वर्ग मराठी विज्ञान परिषदेतर्फे दर महिन्याला चालवले जातात. तर त्याचे जे मार्गदर्शक आहेत ते सुदैवानं आज इथे असल्यामुळे मी दिलीप हेर्लेकर सरांना, ते आमच्या मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह पण आहेत, तर त्यांना विनंती करतो की आम्हाला शहरी शेतीमध्ये हा वनौषधीचा जो भाग आहे तो त्यांनी कशा पद्धतीने ते सांगतात त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करावं. पण शहरी शेतीचा जो उल्लेख केला तो प्रकल्प आपण विज्ञान परिषदेमध्ये गेली 30 वर्ष राबवतो आहे आणि याच्यातून आपण भाजीपाला फळं हे घ्यायला शिकवतो आहे. तसं औषधी वनस्पती पण आपण ज्या छोट्या आहेत त्या सगळ्या कुंड्यामध्ये लावून हे करतो. त्याचा आपल्याकडे इथे ही आहे. याच्यातला जो अधिकचा भाग आहे तपशिलाचा हा माझ्याबरोबरच्या सहकारी मृणालिनी साठे त्या सांगतील. शहरी शेतीच्या भागामध्ये फळं फुलं झाडं कशी लावायची आणि घरगुती सेंद्रिय पद्धतीने कशी लावायची हे आम्ही सांगत असतो. त्याचबरोबर काही औषधी वनस्पतीही आम्ही लावायला त्यांना सांगतो. पंचसूत्री मी सांगत असते. गवती चहा, कोरफड, तुळस, गोकर्ण, बेड यासारख्या 5 वनस्पती जरी घरी लावल्या तरी आपल्याला त्याचा फायदा होतो आणि त्यासाठी आम्ही इथं काही मॉडेल तयार केलेली आहेत आणि काही औषधी वनस्पती लावलेल्या आहेत त्या आपण इथे बघू शकता. कारण आजच्या युगामध्ये प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे जाणं शक्य होत नाही. घरगुती औषधं तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावीत अशी इच्छा आहे. घरगुती 5 वनस्पती तरी कमीत कमी आपल्याला लावता येऊ शकतात आणि ते आम्ही स्वतः लावून इथं सांगतो. उदाहरणार्थ एक कोरफड आहे, त्याला ॲलोव्हेरा म्हणतात. त्याचा गर काढून खोकल्यावर सर्दीवर असा आपल्याला देता येतो. तुळस आहे, तुळसही सगळ्यांना माहिती आहे. वारकरी डोक्यावर तुळस घेऊन जातात. ही बहुगुणी आहे कारण तुळशी किडा चावला तर तुळशीची पानं चुरडून लावतो. उष्णता झाली तर तुळशीच्या बियांचं खीर देतो. त्याचबरोबर गवती चहा आहे. थंडी झाली, सर्दी झाला, खोकला झाला तर गवती चहाचा काढा आपण देतो. बेल आहे, बेलाचा उपयोग इतका नुसतं शंकराला वाहण्यासाठी नाही तर बेलाला जी पानं आहेत त्याचा खोकल्यावर उपयोग होतो. बेलफळ जी येतात त्याचा मुरंबा अत्यंत शक्तिवर्धक आणि उपयुक्त असा आहे. अशा अनेक वनस्पती आपल्याला घरी लावता येतात. निदान 5 वनस्पती तरी लावाव्यात अशी इच्छा आहे. हे वेखंड आहे आणि वेखंड लहान मुलापासून अगदी मृत्यूशय्येवरच्या लोकांनाही अत्यंत उपयुक्त आहे. वेखंडाचे नुसते औषधीच उपयोग आहेत असं नाही. लायब्ररी असेल तर तिथे वेखंडाच्या काड्या ठेवल्यात तर त्याला कसर लागत नाही. वेखंडाची पूड लहान बाळाच्या अंगावर चोळली. आपल्याला माहिती आहे की लहान बाळाला अंघोळ घातल्यानंतर थंडी वाजते, हातपाय दुखतात. अतिश्रमाने मोठ्या माणसाने थकायला होतं. अशा वेळेला वेखंडाची पूड चोळली की ते ताजेतवाने होतात, थंडी बाधत नाही. हळद आहे. अशा अनेक वनस्पती आहेत की ज्या आपल्या घरी सगळ्यांना माहिती आहेत आणि त्या आपल्याला सहज लावता येतात. अगदी कुंडीतही लावता येतात. आजच्या या भागामध्ये आपण बरीच उपयुक्त माहिती ऐकली आहे. आम्ही
दाखवलेल्या ह्या पेटीमध्ये किंवा ज्याला आपण आजीबाईचा बटवा आधुनिक पद्धतीने आपण त्याला पेटी असं नाव दिलं आहे, तर त्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या आहेत आणि त्याचा वापर कसा करावा या संदर्भात प्राथमिक मार्गदर्शन डॉक्टर स्वप्नील चौधरी यांनी दिलंच आहे. आणखी जास्त माहिती हवी असेल तर आपल्या परिचित वैद्यांकडनं तुम्ही या संदर्भात नक्कीच माहिती करून घेऊ शकता आणि त्याचा नक्की वापर करू शकता. आजच्या या कार्यक्रमात स्वप्नील चौधरी तुम्ही आम्हाला फार सुंदर माहिती दिली, त्याबद्दल मराठी विज्ञान परिषद आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनपूर्वक आभार. आणि विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपण पुनश्च भेटणार आहोत नवीन एखाद्या चांगल्या विषयांसह. नमस्कार. जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं